मित्रांनो, मतभेद हे नक्की असू शकतात, पण महाराष्ट्राची संस्कृती ज्येष्ठांचा आदर कसा करायचा हे शिकवते. तुम्ही म्हणाल मी हे काय बोलतोय? बघा हा व्हिडिओ. अरे म्हणावं तू काम मंजूर करेन त्याचे उद्घाटन कर ना. निलेश लंकेने काम केलेलं काय त्याचं उद्घाटन करतो. मी तिकडे 7 कोटीची आश्रमशाळा बांधली त्याचं उद्घाटन चाललं. अरे स्वतःच्या झेंड्यावर पंढरपूर करायची. नमस्कार मित्रांनो, आपण आता जो व्हिडिओ बघितला तो म्हणजे निलेश लंके साहेब म्हणजे अहिल्यानगरचे खासदार निलेशजी लंके साहेब यांचा. मित्रांनो, त्यांनी टिप्पणी केली ती कुणाबद्दल? तर अहिल्यानगरचे पालकमंत्री, शिर्डी विधानसभेचे आमदार, सन्माननीय आदरणीय मंत्री महोदय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांबद्दल. राजकारणात विरोध असावा, विचारांचा विरोध नक्की असतो मित्रांनो, पण संस्कार आपले जपले पाहिजे. लंके साहेब, मी असं ऐकलंय माझ्या माहितीनुसार आपले वडील हे शिक्षक होते. शिक्षक असल्या कारणाने तुम्हाला संस्कार 100% त्यांनी चांगले दिलेले आहेत, पण आपली जीभ कुठेतरी घसरली असं मला वाटतं. विखे पाटील साहेब आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने नक्कीच मोठे आहेत. लंके साहेब, आपण जे बोललात, जे आरेकारीची भाषा केली ती आपल्याला अजिबातही कुठंही शोभत नाही. लंके साहेब, विचारांचा विरोध नक्की असतो, त्याचबरोबर राजकारणामध्ये मतभेद नक्की असतात. मग इथपर्यंत इतक्या खालच्या थराला जाऊन बोलायचं हे कितपत योग्य वाटतं? लंके साहेब, आपण याच्यावरती विचार केला पाहिजे. कारण सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना मानणारा वर्ग मोठा आहे. साहेब, आपण अहिल्यानगरचे लोकप्रतिनिधी आहात आणि लोकप्रतिनिधींना मानणारा वर्ग मोठा असतो, त्यांना फॉलो करणारे युवक भरपूर असतात. आणि मग जर तुमच्यासारख्या भाषा जर घसरत असेल तर आपल्यासारख्यांचा काय आदर्श घ्यायचा सर्वसामान्य जनतेने, याचा विचार आपण करायला हवा. नेता हा भाषणाने नाही तर संस्काराने मोठा असतो. लंके साहेब, साहेब, राजकारणात विरोध नक्की करा, पण भाषेची पातळी घसरू देऊ नका.